रोजगाराच्या नावावर 10,000 महिलांना कोटींची फसवणूक. नागपुराच्या ठग बाजारावर यवतमाळ येथे गुन्हा दाखल. रोजगार उपलब्ध करून देतो असा आमिष दाखवून नागपुराच्या ठग बाजाराने यवतमाळ वनी व उमरखेड पुसद महागाव या तालुक्यातील 10,000 महिलांची फसवणूक झाला असा प्रकार पुढे आला आहे. गाव माझं उद्योग फाउंडेशनच्या नावाने फसवणुकीचा उद्योग करण्यात आला असून या प्रकरणी यवतमाळ येथील अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन साहेबराव वानखेडे वय 45 वर्ष राहणार नागपूर असं आरोपीचं नाव आहे. त्यांनी गाव माझा उद्योग फाउंडेशन नावाची संस्था असल्याचा बनावट स्वतः डायरेक्टर असल्याचं भासवले. त्यानंतर यवतमाळ वनी उमरखेड महागाव पुसद आदी तालुक्यातील आपले नेटवर्क तयार केले. महिलांना रोजगार उपलब्ध करून देतो असे आमिष दाखवले. टीसी, सीसी, डीसी, झेडएम, आरएम अशी बनावट पदे व 20 ते 50,000 रुपये पगार देण्याचं आश्वासन महिलांना दिले. आरोपीने सांगितल्यानुसार महिलांनी ऑनलाईन पद्धतीने प्रत्येकी 1,000 रुपये दिले. काही महिलांना काम केल्यानंतरही पगार मिळाला नाही. 1 जानेवारी 2021 ते 28 जून 2024 या कालावधीत फसवणूक झाली आहे. महिलांना रक्कम परत मिळावी यासाठी आरोपींशी वेगवेगळे संपर्क साधला, परंतु रक्कम परत मिळाली नसल्याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. कुसुम काशीनाथ देवतळे राहणार राधानगरी यवतमाळ यांनी या प्रकरणी तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आरोपी पवन वानखेडे यांच्यावर कलम 420 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी दीपमाला धुर्वे. मी कुसुम काशीनाथ देवतळे, गाव माझा उद्योग फाउंडेशनच्या याच्या माध्यमातून मी झेडएम झाले होते. मला त्यांनी झेडएम पदावर नियुक्त केलं होतं आणि माझ्या अंडरमध्ये 7 विधानसभा होत्या. त्या 7 विधानसभेमध्ये पूर्ण फिरले आहे मी आणि सर्व महिलांना गोळा करून त्यांना पूर्ण पैसा पाठवलेला आहे. आणि अशाच प्रकारे त्यांनी सगळ्या विधानसभा 52 विधानसभामध्ये त्यांनी हे काम केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी कुठंच काही झालेलं नाही. 4 वर्षापासून आम्ही तेच प्रयत्न करत होतो, पण आता आम्ही एक पाऊल उचललं आणि FIR दर्ज केली. पाऊल उचललं. SP ऑफिस, कलेक्टर ऑफिस आणि पोलीस स्टेशन या तिन्ही ठिकाणी आम्ही तक्रार नोंदवलेल्या आहे आणि या महिलांना जास्तीत जास्त याचा बेनिफिट मिळावा, प्रत्येक महिलांना न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही हे करत आहोत. प्रत्येक महिलेला, खेड्यापाड्यातल्या महिला ज्या आहेत त्यांना भरपूर त्रास होत आहे या गोष्टीचा. 4 वर्ष झाले यांनी वाटूक बघत आहे आणि अजून जुन्या महिला सोडून ते नवीन महिला नियुक्त करत आहेत. त्याच्यामुळे ते काम थांबवावं असं मला वाटते. प्रत्येकाने कोणीही याच्यात इन्व्हॉल्व होऊ नये. हे पूर्ण फ्रॉड आहे. आता तुम्हाला काय वाटत आहे, जे तुमचे पैसे डुबलेले आहे हे तुमचे लवकरात लवकर मिळावं? हो, तेच वाटत आहे आम्हाला. आमचे पैसे लवकरात लवकर मिळाले पाहिजे, वापस मिळाले. नमस्कार, मी अनुसया साखरकर. मी पुसदची आहे आणि आमची पुसदमध्ये 10 जणी आम्ही असं काम करत होतो. ते कमीत कमी 25 लाख रुपये आम्ही गाव माझाला पोचवलेले आहे मॅडम, 10 जणी मिळून. तर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण पोलीस स्टेशननं काय आमची काही कारवाई घेतली नाही. कोण्या पोलीस स्टेशनला गेले होते? शहरी पोलीस स्टेशनला गेलो होतो. तिथून आम्हाला त्यांनी हुडकून लावलं. त्याच्यानंतर आम्हाला बरेच काही प्रश्न त्यांनी विचारले की आमच्या पाठीमागे काही महिला नाही, असं नाही, तसं नाही, तुम्हाला आणि कंप्लेंट घेऊ शकत नाही. कोणते पोलीस स्टेशन होतं ते? शहरी पोलीस स्टेशन होतं. कोणत्या गावचं? पुसदमध्ये होतं. तर आमच्या पाठीमागे काही महिला नसल्यामुळं आमची काही कंप्लेंट घेतल्या गेली नाही. तर म्हणून आम्ही SP ऑफिस, कलेक्टर ऑफिसला आणि अवधूतवाडी पोलीस स्टेशन यवतमाळला आम्ही तक्रार केली आहे. तर आमची अशी अपेक्षा आहे की आमच्याही महिलांचा आम्ही विश्वास आहे की आम्ही विश्वास घेऊ देणार नाही. आमच्या महिलांचे जसे पैसे आम्ही स्वतःच्या भरोशावर आणले होते तसे आम्हाला परत करायचे आहे आणि महिलांचा खूप आम्हाला त्रास होत आहे. तर आम्हाला दुसरे कामं करायला खूप अडथळे येत आहे मॅडम महिलांचे. त्याच्यामुळे आम्हाला पैसे वापस पाहिजे. मी जिजा सुभाष तलवारे, गाव माझा उद्योग फाउंडेशनमध्ये पवन वानखेडे सरांनी मला डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर या पदावर नियुक्त केले होते. पण काही कारणास्तव आम्ही त्यांच्यासोबत काम नाही करू शकलो. मध्ये आमच्या इथे मायक्रो फायनान्सचे लोक सरांनी पाठवले होते. तर त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की मायक्रो फायनान्समध्ये आपल्याला सबसिडी पण नसते. त्याच्यामुळे आम्ही यवतमाळमधल्या महिला तुमच्यासोबत काम करत नाही, त्यामुळे त्यांनी मला पदावरून हटवले होते आणि बाकीच्या नवीन महिलांना त्यांनी नियुक्त केले. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्यांनी महिलांच्या नावाने ITR दाखल केलेले आहे, ज्याचं 1 वर्षाचं बेनिफिट 3,20,000 रुपये दाखवलेलं आहे आणि ती प्रत माझ्या मोबाईलमध्ये आहे. मी नंतर वाटल्यास जेव्हा प्रूफ करता येईल तेव्हा मी तुम्हाला ती प्रतसुद्धा सबमिट करेल. फक्त आमची गव्हर्नमेंटला एवढीच, पोलीस डिपार्टमेंटला आम्ही यवतमाळच्या कलेक्टर ऑफिसला जाऊन
नोंद दिलेली आहे. SP ऑफिसला गेलो आणि अवधूतवाडी पोलीस स्टेशनला जाऊन FIR दाखल केलेला आहे. त्यामुळे सरांच्यावर कार्यवाही होईल अशी आम्ही विनंती करतो आणि आम्हाला सर्वांना आमचे पैसे वापस पाहिजे. माझ्याकडनं 2,60,000 रुपये सरांच्या अकाउंटला गेलेले आहेत. धन्यवाद. तुमचं काय म्हणणं आहे ताई? नमस्कार, मी कल्पना रंगकाव. मला या गाव माझं उद्योग फाउंडेशनमध्ये CC म्हणून नियुक्त केलं होतं आणि आम्हाला सुद्धा असंच त्यांनी आश्वासन दिले होते, कंपन्या उभ्या राहील, असं होईल तसं होईल, पण काहीच न झाल्यामुळं शेवटी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. तिथं आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला, म्हणजे आमच्या हद्दीमध्ये येते. तर तिथल्या पण पोलीसवाल्यांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. म्हणून आम्ही आता यांच्या सर्वांच्या सोबत सहभाग आहोत आणि देवतळे मॅडम, साखरकर ताई आणि यवतमाळच्या सर्वजणी यांच्याशी आम्ही सहमत आहोत. आणि पुसदमधल्या पोलीसवाल्यांनी आम्हाला काहीच मदत केली नाही, तरी सर्व न्यायावर बसणाऱ्या लोकांनी याची दक्षता घ्यावी आणि आमच्या गावमाजांच्या महिलांना मदत लवकरात लवकर करावी आणि त्यांचे पैसे परत द्यावे. बस आमची एवढीच इच्छा आहे. तुम्ही आतमध्ये गेले होते ताई, आता बाहेर गावचे कोणी आहेत का? हो ना सर. ताई, तुम्ही कोण्या गावच्या आहेत? मला 2 मिनिट सांगा तुमचं नाव, म्हणजे तुम्ही कोण्या गावचे आहे, काही नाही, तुमचे पैसे किती गेलेले आहे एवढं तर बोलू शकता. 2 सेकंद. तुमचं नाव आणि तुमचे पैसे किती गेलेले आहे फक्त एवढं सांगा. नाही, ते बोलत नाही. जाऊ दे, जे जबरदस्ती करू नका. झालं का? कोणी आहे का अजून? हा, बाहेर गावच्या असेल तर सांगा. तुम्ही मॅडम राहिल्या. मॅडम